मराठी बालभारती इयत्ता 3री धडा 26वा रोपटे। खेळाचा तास सुरू झाला। मुले गटागटाने खेळू लागली। पिंकी, मिनल आणि राहुल यांनी एक गट केला होता। पप्पू त्यांच्या गटाजवळ येऊन म्हणाला, अरे मला घ्या ना तुमच्या गटात खेळायला। राहुल म्हणाला, काही नको, आमच्या गटात नकोस तू। पिंकी म्हणाली, राज्य आले तर तू घेत नाहीस, चिडका आहेस नुसता। त्यावर पप्पूने, माझ्यावर राज्य आलं तर घेईन असे कबूल केले। मग त्यांनी शिवाशिवीच्या खेळाला आरंभ केला। पहिलेच राज्य मिनलवरती आले। तिने सर्वांच्या मागे धावण्यास सुरुवात केली। तिच्या हाती कोणीच येईना। पप्पू तर मिनलची गंमतच करत होता। मिनल शिवण्यासाठी जवळ आली की धूम पळायचा, पुन्हा शांत उभा राहायचा। असे बराच वेळ चालू होते। मिनल थकून गेली। ती एका दगडावरती जाऊन बसली। पप्पू पुन्हा गंमत करण्यासाठी तिच्याजवळ गेला। मिनलने त्याच्यावर झडपच घातली। पप्पू धपकन खाली पडला। पप्पू होताच चिडचिड्या स्वभावाचा। राज्य घेण्यास त्याने नकार दिला। त्याच्या अशा वागण्यामुळेच त्याला खेळात कोणी घेत नव्हते। पप्पू खेळात असला की खेळाचा बट्ट्याबोळ होतो असे सर्वजण म्हणू लागले। मी खाली पडलो म्हणून माझ्यावर राज्य आलं, असं राज्य मी घेणार नाही असे म्हणून तो राज्य टाळू लागला। ठेंगा दाखवून पुढे पुढे चालू लागला। त्याच्या मागे सगळा गट राज्य घे, राज्य घे म्हणत जाऊ लागला। सगळ्यांचा गलका ऐकून पप्पू एकदम शांत झाला व एका बाजूला जाऊन बसला। पप्पूच्या मनात विचार सुरू झाले, माझ्यावर राज्य आलं की मी चिडतो, राज्य घ्यायला टाळाटाळ करतो, सगळ्यांना त्रास देतो। अशानं मला कुणीच खेळायला घेणार नाही, मी एकटा पडेन। पुढच्या वेळी खेळताना असं नाही करायचं, राज्य आलं तर घ्यायचं। त्याच्या मनात अपराधीपणाची भावना डोके वर काढत होती। पप्पू लांब जाऊन एकटाच बसल्याने सर्वजण त्याच्याकडे पाहत होते। तेवढ्यात तो तिथून उठला व वर्गाकडे निघाला। तो आपल्याच विचारात दंग होता। शाळेच्या परिसरात लावलेल्या एका नाजूक रोपट्यावर त्याचा नकळत पाय पडला। नाजूकल्याचा शेंडा मोडला। ते रोपटे मिनलने लावलेले होते। रोपाचा शेंडा मोडल्याचे सर्व मुलांनी पाहिले हे पप्पूच्या लक्षात आले। आपल्याकडून चूक झाली, मुले आता गुरुजींना सांगणार। आपल्याकडून नकळत चूक झाली हे खरे, पण आता दीक्षित गुरुजींना समजताच ते खूप रागावतील या विचाराने पप्पूची घाबरगुंडी उडाली। खेळाचा तास संपला होता। सर्व मुले वर्गात आली। गुरुजीही वर्गात आले। सर्व मुले खाली बसली। पप्पू मात्र उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली। मिनलच्या लहानशा रोपट्यावर माझा पाय पडला, त्याचा शेंडा तुटला। हे सांगताना पप्पूला रडू आवरत नव्हते। त्याचे ओठ थरथर कापत होते, पाय सुद्धा लटलट करत होते। गुरुजींकडे बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती। गुरुजी त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होते, परंतु गुरुजी पप्पूला थोडे सुद्धा रागावले नाहीत। मुलांना नवल वाटले। त्यांनी पप्पूला जवळ बोलावले, त्याची प्रेमाने विचारपूस केली व म्हणाले, चुका होत असतात, पण त्या प्रामाणिकपणे कबूल करायला धैर्य लागतं, ते तू दाखवलं आहेस। पप्पू, तुझं चालताना लक्ष नव्हतं म्हणून तुझा पाय रोपावर पडला, शेंडा तुटला। तुझ्याकडून नकळत चूक झाली आणि तू कबूलही केलीस, हे ऐकून बरं वाटलं मला। रोप लहानाचं मोठं होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते, तेव्हा ते मोठं होतं। तुमची आई सुद्धा तुम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत तुमची खूप काळजी घेते बरं। उद्या शाळेत येताना मी 2 रोपं आणणार आहे, त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी। दुसऱ्या दिवशी शाळेत येताना गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी 2 रोपे आणली। ती पप्पूला दिली आणि त्या रोपांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला सांगितले। ती त्याने मोठ्या आनंदाने स्वीकारली। आता मुलांच्या सर्व लक्षात आले, एका रोपट्याच्या बदल्यात 2 रोपटी। पप्पूला तर आकाश ठेंगणे वाटले। आता त्याचे ओठ थरथरत नव्हते, पाय लटपटत नव्हते। तो उत्साहाने गुरुजींकडे पाहत होता। सर्व मुलांना पप्पू म्हणाला, माझी काल चूक झाली, पण माझी आता तुम्हाला एक विनंती आहे, मला आपल्या खेळ गटातून काढू नका। मी खेळात चिडचिडेपणा करणार नाही, माझ्यामुळे खेळाचा बट्ट्याबोळ होणार नाही। पप्पूची चूक त्याच्या लक्षात आल्यामुळे सर्व मुलांना पप्पूचे बोलणे पटले। सर्वांनी त्याला आपल्या खेळ गटात सामील करून घेण्याची संमती दर्शवली। दीक्षित गुरुजी म्हणाले, मुलांनो,
एक गोष्ट सांगायची राहून गेली. ज्या रोपट्याचा शेंडा पप्पूकडून तुटला त्याला नवीन धुमारे फुटतील. रोप जिवंत राहील आणि मोठंही होईल. मी ते रोप स्वतः पाहून आलो आहे. हे ऐकून मुलांना आनंद झाला. गेणू शिंदे.